नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तयार करण्यापूर्वी मी महाटेट 2013 पेपर 1 इंग्लिश लँग्वेजबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला आहे। तो यूट्यूबवर अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न क्रमांक 1 ते 25 ची चर्चा केलेली आहे। तो व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून मी पॅसेजबद्दलचा स्वतंत्र व्हिडिओ तयार करत आहे। त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो एक पॅसेज दिलेला आहे त्यावर प्रश्न क्रमांक 26 ते 30 असे प्रश्न विचारलेले आहेत। तो पॅसेज काय आहे, तो कसा समजून घ्यायचा आणि त्याच्यावरची उत्तरे कशी निवडायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग पाहूया तो पॅसेज। तर हा जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यावर असा प्रश्न आहे, रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट आन्सर्स ऑफ द गिवन क्वेश्चन्स। हा परिच्छेद वाचा आणि त्याच्यावर दिलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे निवडा, असा हा प्रश्न आहे। तर पॅसेज काय आहे तो आधी आपण समजून घेऊया। पहा, newspapers sell because of news and editorial coverage। वर्तमानपत्र, न्यूजपेपर्स म्हणजे वर्तमानपत्र, उदाहरणार्थ सकाळ, लोकमत, इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, ही जी वर्तमानपत्र आहेत किंवा इतर अनेक वर्तमानपत्र आहेत, ही विकली जातात। इथे सेलचा अर्थ विकली जातात। बिकॉज ऑफ, कशामुळे विकली जातात, कोणत्या गोष्टीमुळे हे विकली जातात, बिकॉज ऑफ न्यूज अँड एडिटोरियल कव्हरेज, त्यामध्ये असणाऱ्या बातम्यांमुळे आणि त्यामध्ये असणाऱ्या संपादकीय लेखांमुळे। वर्तमानपत्राचे संपादक असतात प्रमुख, हेड, ते चालू घटना किंवा महत्त्वाच्या विषयाबद्दल आपलं स्वतःचं मत लिहितात, त्याला एडिटोरियल कव्हरेज म्हणतात। ठीक आहे। पुढे असं सांगितलेलं आहे, बट इट गेट मोर रेव्हेन्यू फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट्स। या वर्तमानपत्रांना अधिक जो महसूल मिळतो, जास्त महसूल मिळतो, तो जाहिरातींमुळे मिळतो, ॲडव्हर्टाइजमेंट्समुळे मिळतो। रेव्हेन्यू म्हणजे महसूल, पैसा। न्यूज कॉस्ट मनी, म्हणजे बातम्यांना पैसा खर्च होतो किंवा बातम्यांना पैसा लागतो। बट ॲडव्हर्टाइजमेंट फेच मनी, त्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती असतात, या जाहिराती या वर्तमानपत्रांना जास्त पैसा मिळवून देतात। ह्या जाहिरातीमुळं वर्तमानपत्रांना चांगलं उत्पन्न मिळतं। द इकॉनॉमिक ऑफ मॉडर्न न्यूजपेपर्स इज दॅट, म्हणजे आधुनिक जी वर्तमानपत्र आहेत त्यांचं जे अर्थशास्त्र आहे, अर्थकारण आहे, हे असं आहे की इट कांट रन बाय जस्ट सेलिंग न्यूज, इट हॅज टू डिपेंड ऑन ॲडव्हर्टाइजमेंट्स। ही जी वर्तमानपत्र आहेत ही फक्त बातम्या विकून त्यांचं अर्थकारण चालत नाही। म्हणजे बघा, आपण वर्तमानपत्र घेतो त्याला पैसे देत असतो, तर या वर्तमानपत्रांना जाहिरातींवर अवलंबून राहावं लागतं। द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर्स पब्लिशिंग requires both subscribers who can afford to buy newspapers। तर वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्याचं जे अर्थकारण आहे, अर्थशास्त्र आहे, याला काय लागतं, रिक्वायर्स म्हणजे लागणे, काय लागतं, बोथ सबस्क्रायबर्स हू कॅन अफोर्ड टू बाय न्यूजपेपर्स, म्हणजे सभासद लागतात, म्हणजे जे पैसे भरतात माणसं, वर्तमानपत्रे घेतात ते सभासद लागतात।
कसले सभासद की ज्यांना वर्तमानपत्र विकत घ्यायला परवडतं, अफोर्ड म्हणजे परवडतं. अँड बिझनेसमेन हू कॅन अफोर्ड टू ॲडव्हर्टाईज इन इट. अजून कोण लागतं? व्यवसाय करणारे लोक, व्यावसायिक, की जे त्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊ शकतात, त्यांना जाहिराती द्यायला परवडतं. आपण बघतो की बिल्डर काय करतात, त्यांच्या बिल्डिंगची जाहिरात वर्तमानपत्र देतात आणि वर्तमानपत्र जे तयार करतात त्यांना पैसे देतात. म्हणजे असे बिझनेसमॅन पाहिजेत की त्यांना जाहिराती द्यायला परवडतं. म्हणजे हे जे इकॉनॉमिक्स आहे, वर्तमानपत्राचं अर्थशास्त्र आहे, हे कोणावर अवलंबून असतं? सबस्क्रायबर्सवर आणि बिझनेसमॅनवर अवलंबून असतं. द ग्रोथ ऑफ प्रेस डिपेंड्स ऑन बोथ. तर ही जी प्रेस म्हणजे जे पेपर तयार करतात, वर्तमानपत्र छापतात, बातम्या गोळा करतात, म्हणजे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे सगळे लोक म्हणजे प्रेस. याची वाढ, विकास हा ह्या सबस्क्रायबर्स आणि बिझनेसमन यांच्यावर अवलंबून आहे. देअरफोर म्हणून न्यूजपेपर मॅनेजमेंट नायदर अस्पेक्ट कॅन बी निग्लेक्टेड. म्हणून ह्या वर्तमानपत्राचा विचार करताना, ह्या वर्तमानपत्रांचं व्यवस्थापन करताना ह्या दोन्ही सबस्क्रायबर आणि बिझनेसमॅन या दोन्ही घटकांचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना निग्लेक्ट करून, त्यांना टाळून जमणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे कोऑर्डिनेशन अमंग व्हेरियस डिपार्टमेंट्स. वर्तमानपत्र जे तयार केली जातात त्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. म्हणजे उदाहरणार्थ एडिटोरियल संपादन करणारं डिपार्टमेंट, सर्क्युलेशन डिपार्टमेंट पेपर छापून झाल्यानंतर पुरवठा करणे या गावाला त्या गावाला, ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट जाहिराती घेणे ते प्रसिद्ध करणे हे डिपार्टमेंट, प्रोडक्शन निर्मिती करणारे डिपार्टमेंट. हे जे डिपार्टमेंट्स आहेत, विभाग आहेत, ह्या विभागांमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, एक समन्वय पाहिजे. इज व्हेरी इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह अँड बेटर मॅनेजमेंट. त्या वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनामध्ये या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये समन्वय पाहिजे. त्यामुळं हे काम परिणामकारक होतं आणि त्यामुळे व्यवस्थापन चांगलं होतं. द हेड ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट मस्ट बी पार्ट ऑफ मॅनेजमेंट ऑफ अ न्यूजपेपर. ह्या वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनामध्ये या प्रत्येक डिपार्टमेंटचे जे हेड आहेत, प्रमुख आहेत, हे ह्या व्यवस्थापनाचे भाग असलेच पाहिजेत. दे मस्ट बी अवेअर ऑफ द गोल्स सेट, पॉलिसीज अँड फ्युचर प्लॅन्स ऑफ द मॅनेजमेंट. ह्या व्यवस्थापनाबद्दल हे जे हेड आहेत त्यांना त्यांचं जे ध्येय आहे ह्या ध्येयाची जाणीव असायला हवी. जे ध्येय ठरवलेलं आहे त्याची जाणीव असायला हवी, त्यांच्या धोरणांची जाणीव असायला हवी आणि त्यांचे पुढचे जे काय प्लॅन आहेत, भविष्यातील योजना आहेत याची जाणीव या प्रमुखांना असायला हवी. दे कांट अफोर्ड टू रिमेन कट ऑफ फ्रॉम द मेन स्ट्रीम ऑफ मॅनेजमेंट. तर या व्यवस्थापनाबद्दल ते स्वतःला वेगळं ठेवू शकत नाहीत. ते मस्ट बी पार्ट ऑफ मॅनेजमेंट. त्यांना ते परवडणार नाही वेगळं ठेवणं स्वतःला. व्यवस्थापनामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असायलाच हवा. इन ॲडिशन, याशिवाय ईच डिपार्टमेंट शुड कीप द अदर डिपार्टमेंट मॅनेजमेंट्स इन्फॉर्म ऑफ दोज ऑफ इट्स ॲक्टिव्हिटीज. या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात, गोष्टी चाललेल्या असतात, या प्रत्येक गोष्टीची प्रत्येक
डिपार्टमेंटला माहिती असायला हवी. बघा म्हणजे एडिटोरियल डिपार्टमेंटमध्ये काय चाललं आहे हे सर्क्युलेशन डिपार्टमेंटला माहिती पाहिजे, ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंटला माहिती पाहिजे, ॲडव्हर्टाइज डिपार्टमेंटचं एडिटोरियल डिपार्टमेंटला माहिती पाहिजे. म्हणजे त्यांनी एकमेकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. दॅट विल बी युजफुल टू देम, आणि हे त्यांना अत्यंत उपयोगी होईल. दिस इज व्हायटल ॲस्पेक्ट ऑफ न्यूजपेपर मॅनेजमेंट. तर ही जी गोष्ट आहे की प्रत्येक डिपार्टमेंटने एकमेकाच्या संपर्कात राहणे, एकमेकाच्या ॲक्टिव्हिटी एकमेकाला माहिती असणे, ही गोष्ट वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही समजून परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे सहज शोधू शकता. आता आपण पॅराग्राफ समजून घेतला. आता त्याच्यावर प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात. तर प्रश्न क्रमांक 26 असा दिलेला आहे. द ग्रोथ ऑफ अ न्यूजपेपर डिपेंड्स ऑन, म्हणजे वर्तमानपत्राची वाढ किंवा प्रगती ही अवलंबून असते. कशावर अवलंबून असते? तर पर्याय दिलेले आहेत. सबस्क्रायबर्स अँड ॲडव्हर्टायझर्स, दुसरा आहे ॲडव्हर्टायझर्स, तिसरा लार्ज स्केल सबस्क्रायबर्स, चौथा आहे द एडिटोरियल अँड न्यूज कव्हरेज. तर त्याचं उत्तर आपल्याला कुठं सापडेल ते बघायचं आपल्याला. पहा, तर या ठिकाणी असं दिलेलं आहे. पहा, द ग्रोथ ऑफ प्रेस म्हणजे न्यूजपेपर्स डिपेंड्स ऑन बोथ म्हणजे हे सबस्क्रायबर्स इथं मागं दिलेलं आहे, अँड बिझनेसमेन हू कॅन अफोर्ड टू ॲडव्हर्टाईज इन इट. म्हणजे जे बिझनेसमेन हे ॲडव्हर्टायझर असतात, ॲडव्हर्टाईज देणारे असतात. ह्या दोन गोष्टींवर ह्या वर्तमानपत्राची वाढ विकास अवलंबून असतो. इथं आपल्याला हे उत्तर मिळतं. तर त्याचं उत्तर आपण पहिला पर्याय बरोबर आहे. कोणता? सबस्क्रायबर्स. अँड ॲडव्हर्टायझर्स म्हणजे जे हे करतात, बिझनेसमन जाहिरात देतात त्यांच्यात त्याच्यावर वर्तमानपत्राची वाढ किंवा विकास अवलंबून आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे 27वा. द वर्ड व्हायटल ॲज युज्ड इन द कॉन्टेक्स्ट मीन्स. या परिच्छेदाच्या परिच्छेदाच्या अर्थानुसार सिच्युएशनमध्ये हा जो शब्द वापरला आहे व्हायटल, त्याचा अर्थ काय? तिथं पहिलं दिलं आहे हेल्दी, निरोगी, ते नाही. प्रायमरी म्हणजे प्राथमिक नाही. लाईव्हली, तोही नाही. चौथा जो पर्याय दिलेला आहे तो आहे इम्पॉर्टंट, आणि हे याचं उत्तर आहे. पहा, इम्पॉर्टंट हा व्हायटलचा अर्थ आहे. आता हे कुठे वाक्य बघायचं आपल्याला. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे दिस इज व्हायटल ॲस्पेक्ट ऑफ न्यूजपेपर मॅनेजमेंट. दिस इज म्हणजे हे वर सांगितलेलं की प्रत्येक डिपार्टमेंटला एकमेकांच्या ॲक्टिव्हिटीज माहिती पाहिजेत. काय हे ही गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. डिपार्टमेंटच्या हेडने एकमेकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, असं इथं उत्तर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे 28वा तो असा आहे. द मेन आयडिया ऑफ द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द पॅसेज इज. या परिच्छेदातील पहिल्या पॅरेग्राफाची मेन आयडिया म्हणजे
मुख्य कल्पना यामध्ये काय दिलेली आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. पर्याय आहे द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग, द इम्पॉर्टन्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज अँड एडिटोरियल कव्हरेज. तिसरा पर्याय आहे द ग्रोथ ऑफ द प्रेस. तर आपण पहिल्या परिच्छेदात जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की आपल्या लक्षात येतं की द मेन आयडिया ऑफ द फर्स्ट पॅराग्राफ इज द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग असं आहे. म्हणजे न्यूजपेपर प्रकाशित करण्याचे जे अर्थशास्त्र आहे त्याबद्दल हा पॅरेग्राफ दिलेला आहे. द इकॉनॉमिक ऑफ मॉडर्न न्यूजपेपर याबद्दल हा पॅरेग्राफ दिलेला आहे. तर उत्तर काय त्याचं पहा. द मेन आयडिया ऑफ इज द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग. द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे न्यूजपेपर प्रकाशित करण्याचं अर्थशास्त्र ही मेन आयडिया यामध्ये दिलेली आहे. नंतर 29वा जो प्रश्न आहे द हेड्स ऑफ डिपार्टमेंट मस्ट नो अबाउट. म्हणजे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात वर्तमानपत्र तयार करण्यामध्ये त्यांना काय माहिती असायलाच हवं. तर त्यामध्ये पर्याय आहेत गोल्स अँड मनी, दुसरा गोल्स पॉलिसीज अँड प्लॅन, तिसरा बेटर मॅनेजमेंट आणि चौथा द ग्रोथ ऑफ प्रेस. आता ह्याचं जे उत्तर आहे ते कुठे आहे ते पहा. मी तुम्हाला दाखवतो. इथं दिलेले आहे पहा. या ठिकाणी असं दिलेले दे मस्ट बी अवेअर ऑफ गोल्स सेट पॉलिसीज अँड फ्युचर प्लॅन्स फॉर द मॅनेजमेंट. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्या हेड्स जे आहेत सगळे डिपार्टमेंट त्यांना गोल्स ध्येय माहिती पाहिजे, धोरणं माहिती पाहिजेत आणि पुढचे प्लॅन माहिती पाहिजेत. तर हे उत्तर आहे त्याचं. ते ठिकाणी आपल्याला ते मिळतं. तर या ठिकाणी मी उत्तर लिहितो गोल्स पॉलिसीज अँड प्लॅन्स असं उत्तर आहे. आणि तिसरा प्रश्न जो आहे द मेन आयडिया ऑफ द सेकंड पॅरेग्राफ ऑफ द पॅसेज. दुसरा जो परिच्छेद आहे त्याची मेन आयडिया काय आहे. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की यामधली मेन आयडिया काय आहे. आपण जर नजर टाकली म्हणजे तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. आपल्या इथे लक्षात आलेलं आहे. तर त्याचं उत्तर दिलेले आहे द फ्युचर ऑफ न्यूजपेपर्स, 2 हाऊ टू सेल न्यूजपेपर्स, 3 इफेक्टिव्ह न्यूजपेपर मॅनेजमेंट आणि चौथं द रोल ऑफ द हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स. तर ते उत्तर आहे काय द रोल ऑफ द हेड्स ऑफ मॅनेजमेंट हे त्याचं उत्तर आहे. मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवतो. द रोल ऑफ द हेड्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनामधील हेड्स म्हणजे प्रमुखांची भूमिका आहे त्याचं हे डिपार्टमेंट्स हे उत्तर आहेत. अशा पद्धतीनं आपण पॅरेग्राफ नीट वाचून पॅरेग्राफची उत्तरे शोधून लिहू शकतो. तर पर्यायांसाठी जर तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही ते पर्याय पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही परिच्छेद वाचून सहज उत्तरे लिहू शकता. याला सराव लागतो. सराव केला की सहज जमेल अशी मला खात्री आहे. तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त
शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.